नागपूरमधल्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 249 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची अडखळ सुरुवात झाली. भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल 15 तर कर्णधार रोहित शर्मा 2 धावा करून तंबूत परतले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेले शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या 94 धावांच्या भागीदारीमुळे आणि श्रेयस अय्यरच्या 59 धावांमुळे भारतानं 100 धावांचा टप्पा पार केला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 24 षटकात 3 बाद 160 धावा झाल्या होत्या. तत्पूर्वी प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंड संघानं जोरदार सुरुवात केली, पण भारताच्या गोलंदाजीपुढे संघ संपूर्ण 50 षटकं खेळू शकला नाही. इंग्लंडनं 47 षटकं आणि 4 चेंडूत 248 धावा केल्या. भारताच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. भारताकडून पदार्पण करत असलेल्या हर्षित राणानं 3 तर फिरकीपटू रवींद्र जडेजानं प्रत्येकी 3 गडी बाद केले, पण जडेजानं 3 गडी टिपत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय 600 गडी बाद करण्याचा टप्पा गाठला आहे.